तुम्हाला सुद्धा चालताना दुखतंय किंवा चालताना तुमच्या गुडघ्यावर ताण येतोय, सकाळी उठला गुडघा अडकल्यासारखा वाटतो किंवा तुमच्या सुद्धा गुडघ्यावर सूज आहे, तर थांबा, हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. नमस्कार, मी डॉक्टर दर्शन आखाडे आणि हील विथ अग्नीच्या 5व्या भागामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. गुडघा किंवा ढोपर हा आपल्या शरीराचा महत्त्वाचा किंवा तितकाच कॉम्प्लेक्स असा जॉईंट आहे. गुडघेदुखी हे जे लक्षण आहे हे पहिल्याच्या काळामध्ये जर बघायला गेलं तर आपल्याला 40 नंतर किंवा वयस्कर लोकांमध्ये आपल्याला हे लक्षण जास्त बघायला मिळायचे. परंतु आजकालच्या लाईफस्टाईलनुसार हे गुडघेदुखीचे लक्षण फार तरुण वयापासून ते वयस्कर या सर्व वयोगटामध्ये आपल्याला बघायला मिळतं. गुडघा हा जॉईंट आपल्या शरीराचं भार वाहण्याचं काम करतं. आपल्या शरीरामधला हा सर्वात महत्त्वाचा असा जॉईंट आहे. तसेच गुडघेदुखी हे गुडघेदुखी हा कुठलाही आजार किंवा कोणता व्याधी नसून गुडघेदुखी हा एक लक्षण आहे आणि हे लक्षण आपल्याला बऱ्याचशा व्याधीमध्ये बघायला मिळतं. त्यामध्ये आमवात, संधिगतवात, वातरक्त, मेनिस्कस टियर किंवा ऑस्टिओआर्थरायटिस किंवा ओव्हरवेट किंवा फ्रॅक्चर असे बरेचसे त्यामध्ये कारण आहेत. तर आपण या प्रत्येकाची कारणं बघायला गेलं तर आपल्याला त्यामध्ये कॉमन भेटतं ते म्हणजे वात वाढणं किंवा वातवृद्धी. जर बघायला गेलं तर या प्रत्येक व्याधीची संप्राप्ती किंवा प्रत्येक व्याधी कसा घडतो हे वेगवेगळं आहे, परंतु या सर्वांमध्ये गुडघेदुखी हे एक लक्षण कॉमन आहे. संधिगतवात किंवा संधिवात किंवा यालाच मॉडर्नमध्ये ऑस्टिओआर्थरायटिस असे म्हणतात. यामध्ये आपल्या गुडघ्याची जी वाटी असते ज्याला पटेल असे म्हणतात, त्या ठिकाणी झीज झालेली असते. तसेच त्या ठिकाणी धातूंचा क्षय झालेला असतो, म्हणून आपल्या त्या ठिकाणी गुडघेदुखी किंवा आपल्याला गुडघा दुखतात. तर यामध्ये जे गुडघेदुखी असते हे एकदम आपल्याला टोचल्यासारखे किंवा चालताना भयंकर वेदना होतात. तसेच जर आमवात जर बघितला, याला रुमॅटॉइड आर्थरायटिस असे कम्पेअर करतात मॉडर्नमध्ये. तर आमवातामध्ये आपल्याला गुडघ्याच्या ठिकाणी सूज येणं, त्या ठिकाणी जर बघायला गेलं तर आम नावाचं टॉक्सिन जे असतं ते आपल्या गुडघ्यामध्ये जाऊन साचतं आणि त्या ठिकाणी आपल्याला सूज येते. त्या ठिकाणी आपल्याला सकाळी उठल्यावर गुडघ्याचे मुवमेंट काही करता येत नाही. तसेच त्याच्या जर वेदना जर बघितल्या ग्रंथामध्ये एक सुरेख शब्द आलेला तर म्हणजे वृश्चिक दंशगत वेदना, म्हणजे विंचू चावल्याप्रमाणे दुखतं, या प्रकारच्या वेदना आपल्याला आमवातामध्ये भेटतात. पुढचा व्याधी जर बघायला गेलं मेनिस्कस टियर. मेनिस्कस टियर म्हणजे आपले जे गुडघे असतात, आपले जे गुडघ्याचे दोन हाडं असतात, दोन हाडांच्या मध्ये गादी असते आणि ती गादी आपल्या हाडांचं लुब्रिकेशन किंवा आपल्या हाडांचं प्रोटेक्शनचं काम करतं. इन केस आपण चालताना आपला पाय लचकला किंवा आपण पडलो किंवा ट्रेमधून चालत्या ट्रेमधून उतरलो, तर यामुळे आपल्या गुडघ्यावरचा ताण आला किंवा गुडघ्यावर दबाव आला तर आपलं जे मेनिस्कस जे असतात किंवा मधली जी आपली गादी असते ती फाटते, त्याला मेनिस्कस टियर असे म्हणतात. या ठिकाणी सुद्धा आपल्याला पेशंट चालू शकत नाही, पेशंट जागेवर बसतो, अशी सुद्धा पेशंट मी बघितलेले आहेत. यामध्ये सुद्धा पेशंटला भयंकर गुडघेदुखी किंवा जाणीवशील आपल्याला लक्षण मिळतात. पेशंटचं वजन जास्त असेल तर पेशंटला गुडघेदुखी ही होतेच. पेशंट भले यामध्ये पडो किंवा ट्रॉमा काही नसलं तरी पेशंटमध्ये ओव्हरवेट जरी असलं तरी आपल्याला जाणीवशील किंवा गुडघेदुखी आपल्याला लक्षण बघायला मिळतं. आता ह्याच्यामध्ये आपल्याला नक्की चिकित्सा करायची काय? जर आपण सर्व बघायला गेलं तर प्रत्येक व्याधीची चिकित्सा वेगळी आहे. आमवात, संधिगतवात, मेनिस्कस टियर, ओव्हर या प्रत्येकाची चिकित्सा वेगळी आहे. पण आपण या सर्वांमध्ये आपण एक अग्निकर्म करू शकतो. अग्निकर्म हे आपण याच्यामध्ये ॲक्यूट पेन मॅनेजमेंट किंवा याच्यामध्ये क्षणिक जो आपल्याला वेदना असतात आपण यासाठी अग्निकर्म करू शकतो. तर आपण हे अग्निकर्म कोणत्या प्रकारे करू शकतो? सर्व व्याधीमध्ये बघायला गेलं तर आपण प्रत्येक व्याधीची अवस्था बघून, प्रत्येक व्याधीचे प्रॉपर एक्झामिनेशन करून, पेशंटचं एक्झामिनेशन आपण करून याच्यामध्ये आपण अग्निकर्म केलं पाहिजे. यामध्ये फक्त अग्निकर्म ही चिकित्सा नाही आहे, या प्रत्येक व्याधीमध्ये आपल्याला औषध चिकित्सा आणि पंचकर्म चिकित्सा ही करावी लागते. जर आपण याच्यामध्ये बघायला गेलं याच्यामध्ये 2 प्रकारे अग्निकर्म करू शकतो. पहिलं म्हणजे कंडक्शन मेथड. कंडक्शन मेथड म्हणजे की जो आपली शलाका जी असते त्याचा एक भाग पेशंटच्या गुडघ्यावर लावणं आणि दुसऱ्या भागाला आपण तिथून त्याला गरम करणं, ही एक मेथड झाली. आणि हे आपण शलाका ठेवायची कुठे? तर ज्या ठिकाणी जास्त दुखतंय किंवा ज्या ठिकाणी खूप जास्त सूज आहे किंवा ज्या ठिकाणी एकदम टेंडर पॉईंट आहे त्या ठिकाणी आपण ही शलाका ठेवायची. आणि दुसरं म्हणजे गरम तत्तर लोह शलाकाने आपण त्या ठिकाणी अग्नी चटका द्यायचा. याच्या हे सुद्धा चटके जे आपण देतो ह्या पेशंटच्या ज्या ठिकाणी जास्त पेन आहे किंवा ज्या ठिकाणी जास्त टेंडर पॉईंट्स आहेत आपण त्या ठिकाणी अग्निकर्म करतो. जर गुडघेदुखीसाठी पेनकिलर खाण्यापेक्षा जर आपण अग्निकर्म केलं तर नक्कीच आपल्याला ॲक्यूट पेन मॅनेजमेंट म्हणून अग्निकर्माचा चांगला उपयोग होऊ शकतो. प्राकृतिक आणि सुरक्षित आयुर्वेद अपनावा आणि स्वास्थ्य मिळवा. धन्यवाद.